मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन हे मज मृत्युके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका मने मज हे आस पांडुरंगा करू प्रथम करुणाकरालया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लढिवाळ नाम विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठल आज सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. आजची ही सेवा किन निमित्तानं सेवेचं कारण काय तर गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेली आपली परंपरा आई भगवतीच्या दरबारात चालत असलेला हा उत्सव माझ्या वडिलाची मिरासलेल्या देवा वाड वडिलांनी हे सांभाळत असताना आपल्या पूर्वजांनी हे सांभाळत असताना किती अट्टहास केला. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा उपवास पारणे राखीला दारवंडण केला भोगवटा आम्हालागी. आमच्या वाडवडिलांचे उपकार आहेत आमच्यावर. त्यांनी त्या काळात कसल्याही प्रकारची साधन सुविधा नसताना परमार्थ जिवंत ठेवला. आज सगळं असताना देखील आमच्याकडून भजन होईल सेवा होईल असं काही सांगता येत. आज तुम्ही आम्ही साधन संपन्न
पण आमच्याकडून भजन होईलच असं काही सांगता येत नाही. त्या काळात कशाचीही सुविधा नसताना त्या लोकांनी जशी ज्ञानेश्वरी होती तशी तुमच्या आमच्यापर्यंत आणली, जशी गाथा होती तशी तुमच्या आमच्यापर्यंत आणली. हे त्यांचे उपकारच आहेत आपल्या पूर्वजांचे. त्या काळात परमार्थ करणं म्हणजे लय अवघड होत. आज परमार्थाला हे सुगीचे दिवस आले, सुगीचे जसे हळदीला आले उभा दत्तात्रय बाबा. त्या काळात परमार्थ म्हणजे काय परिस्थिती होती. घरातली माणसं वारीला निघाली, पंढरपूरला निघाली की माणसं रडायची. रामेश्वर वा आज पंढरपूरला जाणं किती सोपं आहे, किती सोपं आहे. मनात आलं की संध्याकाळी गाडीत बसलं मालेगावातून की सकाळी पंढरपुरात. दिवसभर पंढरपुरात फिरला, संध्याकाळी पुन्हा गाडीत बसलं की मालेगावात तयार. सकाळी सकाळी दुपारी लगे हळद उकडायला मोकळं. त्या काळात घरातली माणसं निघाली की रडायची. का? हे परत डोळ्यांना दिसलच असं सांगता येत नाही. अहो त्या काळात रस्ते नसताना या लोकांनी वाऱ्या चालवल्या. आज सगळे हो सगळे. त्या काळात खायची सोय नव्हती का लिहायची सोय नव्हती. अंबर काळ 30 वर्षात बदलला. 30 वर्ष आधीचा काळ लय विचित्र होता. खायची सोय नव्हती, लिहायची सोय नव्हती. आज अंबर कपडे प्रत्येकाला. 30 वर्ष आधीची परिस्थिती इतकी बिकट होती की त्याला माप नाही. चहाच्या घोटावर रात्रात जागर करणारी वारकरी आपण पाहिली. चहाच्या पाण्यावर नुसता जागर. अंबर कपडे नसायचे. इथं बसलेली वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना विचारा. कंट्रोल मध्ये आलेली लुगडी यांनी घातली, कंट्रोल मध्ये आलेली धोत्र यांनी घातली. आज मुबलक आहेत कपडे. तेव्हा काय गुळ होता का, तेव्हा काय साऊंड होता का, बेस होता का, ट्रबल होता का, गेंद होता का, इको होता. मनोहर बाबा एका कीर्तनात सहज असं सांगितलं, त्या ऑपरेटरनं जेवढं सांगितलं तेवढं मला देऊन टाकलं. करणा कमीच ठेवा आहे की मॉनिटर. त्या काळात काय माईक होता का, साऊंड होता का, काय होत. आज परमार्थाला मी बोलून गेलो. सुगीचे दिवस आले, सुगीचे. तेव्हा काय कीर्तनकारा पुढं गुळ होता का काय. आता कीर्तनकाराच्या पुढं शिशा मांडल्या. शिशा पाण्याच्या तुम्ही धरसाल दुसऱ्याच. ती लवणली होती पण सोपदाराला वाटलं सरकी ठेवा. किती बदल झाला हो, किती बदल झाला पहा ना. सेवा करत असताना, साधना करत असताना, भजन करत असताना ही भूमी पवित्र आहे. वसारीची ही भूमी का पवित्र आहे तर असे हरिभक्त या ठिकाणी जन्माला आले, हे वैष्णव जन्माला आले म्हणून ही भूमी पवित्र आहे. पवित्रते कुळ पावन तो देश. जे ते हरीचे दास हरीचे
ज्या भूमीत वैष्णव जन्माला येतात, भक्त जन्माला येतात, साधक जन्माला येतात, ती भूमी पवित्र असते बरं का. वसारीच्या भूमीत पिकलं तर पुण्य, नाश झाला तर पापाचा. विठ्ठल अशी ही पवित्र भूमी. आणि या पवित्र भूमीत सेवा करण्याचा योग आज मला आला. जीवन जगत असताना ज्यांना ज्यांना संगती चांगली भेटली, सोबती चांगली भेटली, ती माणसं बनली. ज्यांना ज्यांना संगती चांगली भेटली, सोबती चांगली भेटली, त्या माणसांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. याच्या उलट जीवन जगत असताना ज्यांना संगती नाही चांगली भेटली, सोबती नाही चांगली भेटली, ती माणसं गुणवान होती, विद्वान होती, पण चौकटीतच मर्यादित राहिली वर का. चौकटीतच. संगतीवर माणसं मोठी होतात आणि संगतीवरच माणसाचा घात होतो. या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य असं आहे की या महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबाची संगत लाभली. कदाचित ज्ञानोबा तुकोबाची संगती या मातीला, या माणसांना जर झाली नसती ना, तर तुमचं यूपी आणि बिहार आपलं व्हायची वेळ नसते. भाग्यवान तुम्ही आम्ही आहो की ज्ञानेश्वरी आणि गाथा यांचं चिंतन आमच्या जीवनात आहे. म्हणून आपली मानसिक स्थिती आज जागेवर. याला फक्त एकमेव उपाय गाथा आणि ज्ञानेश्वरी. आमच्याकडे देवात आणि संतात भेद करायची पद्धत नाही. आम्ही देव आणि संत एकच समजतो. का? याच कारण आहे, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा त्या. धन्य पुण्य झाला संस्कार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. एकच आहे, एकच आहे. देवाचं येणं वेगळं, साधूचं येणं वेगळं असं नाही. ऐका, भगवान परमात्मा कशा करता आले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माला लागलेली ग्लानी दूर करण्याकरता देव येतात. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव येतात. इथं बसलेल्या सगळ्या मंडळींना देवानं एक दिलेला शब्द आहे. भगवान स्वतः सांगतात, तुम्ही फक्त नीतिमत्तेनं जगा, तुम्ही फक्त धर्माचं आचरण करा. वेळ पडली तर तुमच्या रक्षणाकरता मी स्वतः येईल. वेळ पडली तर तुमच्या रक्षणाकरता मी पुन्हा येईल. आपण किशोररावच ना? बर, तुम्ही मोठे. जवळ जवळ गेलो. माणिकरावांचे चिरंजीव आहे ना, जाधव. विठ्ठल विठ्ठल
चालतच आलं. आकारात घेतो. हा ऐका दादा, काय चालू होतं आपलं? एका कीर्तनात असंच विचारलं, काय चालू होतं? पुढे बसलेला बाबा म्हणे, सांगायचं सांग, नाही तर कर जे इथं. आम्ही घरून कटाळून आलो, तो काऊन बेजार करायला, सांग जे आठवलं ते नव्हे मोकळा. भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेला एक शब्द आहे दादा, तुम्ही फक्त नीतिमत्तेनं जगा. जीवन जगत असताना एक लक्षात ठेवा, माणसाला एका गोष्टीचा माज असला पाहिजे बरं का. जे कधी संपणार नाही ना त्याचा माज असला पाहिजे. आपल्याला माज कशाचा आहे? जे संपणार आहे त्याचा. सत्ता, संपत्ती, तारुण्य, समाज जाणार आहे त्याचा माज आहे. माज कशाचा पाहिजे? जे कधी संपणार नाही ना त्याचा. हा हिंदू धर्म कधीच संपणार नाही या गोष्टीचा आपल्याला माज असला पाहिजे. मी हिंदू असल्याचा सुद्धा माज असला पाहिजे. माज. हा धर्म संपवण्याकरता किती लोकांनी षडयंत्र केले, किती प्रयत्न केले. आजही हा धर्म संपवण्याकरता किती प्रयत्न चालू आहेत. मागच्या हप्त्यातच पुलवामाचा झालेला हल्ला उघड्या डोळ्यानं जगानं पाहला. धर्म विचारू माणसं मारली हो. धर्म विचारू. त्याही काळात 500 वर्षाआधी क्रूर बाबर आला होता. त्या बाबराला असं वाटलं अयोध्येतलं राम मंदिर पाडावं म्हणजे यांचा धर्म संपेल. तो आला, त्यानं मंदिरही पाडलं. खरं सांगा, अयोध्येतलं राम मंदिर पाडलं, धर्म संपला? नाही संपला. बाबरानं पाडलेलं मंदिर छोट होतं. डॉक्टर साहेब, मोदी साहेबांना बांधलेलं मंदिर लई मोठं आहे हो, लई मोठं आहे. 500 वर्षात धर्म संपला नाही तर धर्म ताकदीनं वाढला. धर्म संपवण्याकरता किती षडयंत्र झाले. काहींना वाटलं यांची मंदिरं पाडा म्हणजे धर्म संपेल. काहींना वाटलं गायी कापा म्हणजे धर्म संपेल. काहींना वाटलं यांना कन्वर्ट करा, धर्मांतरित करा म्हणजे धर्म संपेल. संपला धर्म. आपल्याच भागात कितीतरी गाव आहेत जे हिंदूंची त्या काळात कन्वर्ट झाली. जवळच गाव आहे ना, मन्नास पिपरी. आपलीच लोक, आपलीच पाहुणे, पण धर्मांतरित झाली. तलवारीच्या जोरावर अनेक प्रयत्न झाले धर्म संपवण्याकरता. अहो, ही मंदिरं पाहिल्याच्या नंतर इतकं समाधान वाटतं. आपलीच लोक मंदिराला विरोध करणारी सुद्धा आपलीच होती बरं का. राम मंदिराचं काम चालू असताना आपल्याच लोकांनी विरोध केला. परक्याची ताकद नाही आपल्याला विरोध करायची, पण आपल्यातली गद्दारी करता काय. मंदिर बांधून काय होतं, काय मिळतं? मंदिर बांधून काय होतं? आपली ज्याला कटाळा येतो ना, वर्गणी द्यायचा. सप्ताह करून काय होते? कशाला भागवत लावता, कशाला कीर्तन लावता? आपलेच असतात काही बदमाश. मांडीत पत्याचा डाव लय स्थाप आहे माय. आपलेच लोक विरोधात बोलणारे, दुसरे नाहीत बोलत. दुसऱ्याला काय करायचं? मंदिर बांधून काय होतं, मंदिर बांधून काय होतं? हे पहा, मंदिर म्हणजे हिंदू धर्माचा कणा आहे बरं, कणा. मूळ अस्मिता काय असेल तर हिंदू धर्माची म्हणजे देवालय आहेत, ही मंदिर आहे. मंदिराची खरी किंमत माणसाला कधी कळते माहित आहे? मंदिराची खरी किंमत माणसाला कळते जेव्हा आपली जिरते ना. वसारी कर. जेव्हा जिरते तेव्हा मंदिराची किंमत कळते. तवर मंदिराची किंमत कळत
ज्यावेळेस सुना भाकरी देत नाहीत, पोरं धड बोलत नाहीत, गावात एकही दार उभं राहायला नाही, त्या व्यक्तीला एकच दार उघड असतं, ते म्हणजे देवळाच. त्यावेळेस मंदिराचं अस्तित्व, मंदिराची किंमत कळते. वेळ गेल्याच्या नंतर मग काही मजा नाही गड्या, काही मजा नाही. जोपर्यंत सत्ता हातात आहे तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या. सत्ता गेल्याच्या नंतर मचमच करण्यात काही मजा नाही. भगवान परमात्मा इथं आलेत कशा करता? भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुष्टांना संपवण्याकरता देव आले. आपुल्या पायसी भक्ताच्या, आपुल्या पायसी भक्ताच्या, दुष्टांना संपवण्याकरता भगवान परमात्मा या ठिकाणी आले. रावणासारखा माजला तर रामाच्या रूपानं आला, कंसासारखा माजला तर कृष्णाच्या रूपानं आला, आणि अफजल खानासारखा माजला तेव्हा छत्रपतींच्या रूपानं आला. आला आला तो येतो, प्रत्येक वेळेला येतो. एकानं संतांना विचारलं, का महाराज तुम्ही आता कसे आला? चपात्या दाबा काय आला? संतांनी सांगितलं, आम्ही धर्माचे पालन, पालन करणे पाखंड खंडन. संत इथं कशासाठी आले? वैकुंठवासी हरिबापू
इथं कशासाठी आले? वैकुंठवासी दत्ता महाराज किनखेडकर इथं कशासाठी आले? या संतांनी आयुष्यभर देवाचं भजनच केलं. हरिभजनी हे धवळीले जग. आयुष्यभर समाजाला माळी घातल्या. चला वारीला, चला वारीला, चला दिंडीला, चला दिंडीला. नाव घ्या रे, देवाचं नाव घ्या. संतांनी काय केलं? आयुष्यभर संतांनी भजनच केलं. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे फवाडे. संतांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं ना, तर संतांनी जाळूनी संसार बैसलो अंगणी. संतांनी संसार पेटवला, मस्त शेकत बसले, मस्त शेकत. तुम्ही आम्ही रात्रंदिवस त्या संसारात जळायलो. हे दुर्दैव आहे बर का, जळायलो तुम्ही आम्ही. हे पाच साधूच्या जवळ जात असताना काही मर्यादा आहे. संतापाशी बहु असावी मर्यादा. फलकटाचा धंदा ऊर फोडी. ऊस गोडात गोड झाला म्हणून मुळ्या सगट खाऊ नये. तोंडात माती जायची दाट शक्यता असते बर का. भावना जवळचा झाला, साधू जवळचा झाला, प्रेमाचा झाला म्हणजे लगी त्याच्या गळ्यात हात टाकायचा आणि मग त्या गावात बोंबलत फिरायचं. संतांच्या जवळ किती जावं याला मर्यादा आहे. अग्नीच्या किती जवळ जावं याला मर्यादा आहे. थंडी वाजायली तर थंडीपासून आपल्याला ऊब मिळावी इतक्या जवळ जायचं. अग्नी हा घातक आहे, अग्नी हा ज्वलनशील आहे, अग्नी हा चटके देतो. मग इतक्याही लांब बसायचं नाही की थंडीत काकडाला आणि इतक्याही जवळ बसू नका, धोतर पेटतील. बऱ्याच ठिकाणी जीवनात मोठं व्हायचं असेल तर एक करा गड्या. इथं बरीच महाराजांची विद्यार्थी मंडळी आहे. विद्यार्थी दशेत जीवन जगत असताना सावकाश झाला. परमार्थात टेकायचं असेल तर जे हळूहळू चालले ना तेच कळसाला गेले. ज्या लोकांना पळायचा प्रयत्न केला ते संपले संपले संपले. इथं आयुष्यभर भजन करायचं, आयुष्यभर सेवा करायची, मग पळायचं कशाला? हे जर मोरस्तर करायचं तर पळायचं कशाला? आणि जीवनात विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी तर एक लक्षात ठेवावं, ज्या चरणावर आपण डोकं ठेवतो ना, ऐका बरं, ज्या चरणावर आपण डोकं ठेवतो त्या चरणावर कधी डोकं लावायच्या भानगडीतच पडू नका. विठ्ठल विठ्ठल. तिथं डोकं चालवायचं नाही. संताची पायीन हा माझा विश्वास. शांत झाला परमार्थात लय दमानं चालायचं. हे पहा, संतांचं जीवन चरित्र जर पाहिलं ना ते अद्भुत आहे, अलौकिक आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. संतांनी कधी स्वतःचं अस्तित्व समाजात मांडायचा प्रयत्नच केला नाही. बडा बडोई न करे हिरा कहे न मोल. हिरा कधी स्वतःहून स्वतःची किंमत सांगत नाही. सोनं कधी स्वतःहून स्वतःची किंमत सांगत नाही. चांदी कधी स्वतःहून स्वतःची किंमत सांगत नाही. आणि भांगारवाल्याला गावात बोंबलल्याशिवाय जमत नाही. अनुभव बरोबर. मोठी माणसं कुठे जाऊ द्या असे शांत राहतात. आमचे दत्तात्रय महाराज गोड भागवत सांगतात, गोड कीर्तन करतात. मसलेकर शांत मोठी माणसं. सत्यात गेले तरी शांत, सोयरिकीत गेले तरी शांत, पंक्तीत गेले तरी शांत. आणि ज्याला कवाच मान भेटत नाही त्याला जर मान भेटला ना ते कुठेही पचपचच करते. पचपच नशिबानं मान भेटला आपल्याला तर पचवा, पचवणं शिका. या धोत्रामुळं, टोपीमुळं, टाळामुळं, माळीमुळं समाज आपल्याला डोक्यावर घेऊन नाचायला. समाज डोक्यावर घेऊन जर आपल्याला नाचवत असेल तर ही ज्ञानोबा तुकोबाची कृपा आहे म्हणून समजा. मी लावलेले दिवे असं समजू नये.
आपले दिवे कवाला कवा आपल्याला पेटवती ही ज्ञानोबा तुकोबाची हळूहळू चाला. हे पाय गेलं काय सांगू लागलो. मोठी माणसं कुठेही जाऊ द्या शांतच. हे पाय संतांनी कधी स्वतःच अस्तित्व समाजात मांडायचा प्रयत्नच केला नाही. नाही 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 नाही. आज वर्चस्वाची लढाई इतकी चालू आहे जगात. आपण जर जगाचा विचार केला ना तर वर्चस्वाची लढाई इतकी चालू आहे की प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व गाजवण्याच्या नादात. आता इथं हे सगळे हरिभक्त आहेत, हे वैष्णव आहेत, हे साधक आहेत, हे मायबाप आहेत, यांचा विषय नाही. पण दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच सप्त्यांनी कलाकार असतात बर का. या उत्सवाचं वैभव आहे. मला वाटतंय मी जवळपास तिसऱ्यांदा आलो. 4-5 वर्ष आधी एकदा आलतो आणि त्याच्या आधी 4-5 वर्ष आधी 4-4 वर्षाचा गॅपच आहे. काहींची पंचवार्षिक. हे ऐकावं थोडस येतात झालं. काय सांगू लागलो. पुन्हा येईल आलिम साहेब पुन्हा. आता काय हे साहेब पुन्हा आले. हे पा जीवन जगत असताना साधना करत असताना संतांचं चरित्र पाहत असताना संतांनी कधी समाजात ताकद. आता इथं हे सगळे हरिभक्त आहेत आमचे. मनोहर महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, ओमकार महाराज असतील, आकाश महाराज असेल, अविनाश दादा महाराज असेल, ही सगळी वारकरी ही हरिभक्त आहेत, वैष्णव आहेत. दत्तात्रय महाराज असतील, डॉक्टर साहेब असतील, विनेकरी, चोपदार ही वारकरी आहे. काही ठिकाणी कलाकार असतात. सप्त्यात कलाकार. वारकरी वेगळे आणि कलाकार वेगळे. वारकरीच मोक्षाचे अधिकारी आहे. कलाकार नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. कलाकार नरकाचे अधिकारी आणि वारकरी मोक्षाचे अधिकारी. इथं वारकरी आहे म्हणून सप्ताह आनंदात चालू आहे, थाटामाटात आहे. पहा ना किती स्पीकर आहेत. 12 स्पीकर आणि 4 साड्या माझ्या पुढे आहेत. 12 स्पीकर आणि 4 साड्या. अजून बाहेर असतील त्या या लांब लोक आवाज आहे ना, फाट्या लोक. तरी पण शांत वाटायलं दादा. नाही तर काही ठिकाणी कलाकार जर सप्त्याला असले ना, आवाज दे आवाज दे आवाज दे. इतकं बेजार ऑपरेटरला, इतकं बेजार ऑपरेटरला आवाज दे म्हणून यायच्यावर एक गाणंच निघालं. आवाज वाढला पाहिजे. लोकही लय हुशार, कुठं काय लावतील काय सांगता येत नाही. ही सगळी हरिभक्त आहेत, ही सगळी वैष्णव आहेत. ऐका बरं, संतांचं जीवनचरित्र पाहत असताना आज वर्चस्वाची लढाई इतकी चालू आहे की याला वाटतंय त्यानं मला दबाव, त्याला वाटतंय त्यानं मला दबाव. आता इथं बसलेली माणसं खरं सांगा, प्रत्येकाला वाटतंय किमान गावात 4 लोकांना मला दबाव, असं वाटतंय ना. किमान 4 पाहुण्यावर तरी आपलं वजन, असं वाटतंय ना. जाऊ द्या पाहुण्याचं गावातल्याच, किमान घरातले लोक तरी, असं वाटतंय ना. हिने करी की नाही दादा बाबू इकडे बसले का. वा 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 वा. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. हे पा दादा, घरात यायचं जाऊ द्या,
कमीत कमी तिनं तरी मला दबाव असं वाटतंय ना. यालाच म्हणतात शुद्ध भाव. प्रत्येकाला वाटतंय किमान किमान हे बघ, एका मुलाचं लग्न ठरलं, अगदी 8 दिवसावर त्याचं लग्न आलं. गावातल्या जुन्या मित्रांकडे गेला आणि त्यांना म्हणू लागला, पोरं तुम्ही आणि मी समवयाचे, 2 वर्ष आधी तुमचं लग्न झालं, माझं लग्न जरा 2 वर्ष लेट झालं. काय बरोबर नव्हतं का काय नव्हतं. मी तुमच्याकडे आलो एक सल्ला घेण्याकरता. मला एक सल्ला सांगा पोरं. काय? माझी अशी इच्छा आहे की माझ्या बायकोला असं वाटावं की अख्ख्या गावात माझ्यासारखं हुशार दुसरं कोणी नाही. तिला असं वाटावं आपले मालक लय हुशार आहेत. आयुष्यभर माझं वजन त्याच्यावर पडाव. पाणी म्हटलं की तिनं पाणी द्याव, चहा म्हटलं की चहा द्याव, जेवायचं म्हटलं की जेवण द्याव. तिनं आयुष्यभर माझ्या मागं. मित्रांनी सांगितलं, बरं झालं तो आमच्याकडे आला. कदाचित आमच्यापेक्षा सिनियर माणसाकडे गेला असता तर त्यांनी सल्ला चुकीचा दिला असता. तो आमच्याकडे आला, बरं झालं आम्ही तुला सल्ला देतो. ऐक, लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असं वजनात राहायचं, वजनात बोलायचं, वजनात उठायचं. पहिल्या दिवशी जर वजन पडलं तर ते वजन मरुस तर कायम राहील. आणि पहिल्या दिवशी जर तिच्या मागं पुढे केलं, झांबल झांबल काय पाहिजे काय पाहिजे, मियाला गाडी लईच काय काय पेशावानी सोयरिकी झाले तर इतके फोनवर बोलायले, इतकं बोलून घ्यायले की लग्न झाल्यावर फक्त टकटकच पाहायले की काही ठेवलंच नाही. इथं बसलेली ही जुनी माणसं आहेत. ए दादा, लग्न झाल्यावर वर्ष 2-2 वर्ष बोलत नव्हते. काय मिळेल तुमचा? नाही बोलले. पुरावा आहे. किती दिवस? 5 दिवस का 5 वर्ष? 5 वर्ष. आई वडिलांच्या पुढं, घरात मोठ्या माणसांच्या पुढं बोलत नव्हते. एका मुलीचं लग्न झालं, 6 महिने झाले मालक बोलत नाही. तो जुना काळ. 6 महिने झाले मालक बोलत नाही. ती मुलगी रोज वाट पाहायची. आज मला बोलतील, उद्या मला बोलतील, आज मला. 6 महिने झाले ते बोलत नाही. शेवटी सासूबाईची एक दिवस तब्येत बिघडली. सासूबाई म्हणे, सनबाई त्याची माझी तब्येत बरी नाही, जा बरे त्याला भाकरी घेऊन जा रानात. हिला इतका आनंद झाला, घरी सगळे असतात म्हणून मला बोलत नाही. आता रानात कोण आहे नक्कीच बोलणार. भाकरीचं टोपलं त्या सोनवारीनं डोक्यावर घेतलं, भर शेतात आली. आनंदाच्या भरात तिनं मालकाला हाक मारली, मालक या. तो आला, जेवायला बसला. ही वाढू लागली, पण ही वाटच पाहू लागली. आता मला बोलते, नंतर मला बोलते. अर्ध जेवण झालं, ते बोलतच नव्हतं. हिला टेन्शन आलं, म्याडच भेटलं का मग आपल्याला? म्याडच भेटलं. घरी सगळे असतात म्हणून बोलत नाही, पण इथं बोलायला काय रोग आला का? तिला इतकं टेन्शन आलं. शेवटी तिनं त्याच्याकडे पाठ केली, घे म्हणे हातानं मारायचा. आपण जीव लावा पण ते जीव वाया चालला का? मग आपला वाया चालला. हे काही लायकीचं नाही. हिनं विचार केला, कमीत कमी ताटातली भाकर संपल्यावर तरी म्हणाल भाकर संपली, दे ना भाकर. पण हे इतकं म्याड होतं, हातानं भाकर घ्या. हा ताप झाला म्हणे बापा, पिसच भेटला आपल्याला. घोडं बांधलं होतं झाडाला, ते घोडं सुटलं, हरभरा खाऊ लागलं. ही पण पाहत होती, तो पण पाहत होता. जेवताना उठायचं नाही म्हणून तो तिला खुणावू लागला. तिला माहित झालं, यायला म्हणायचं काय? ती मनातल्या मनात म्हणे, मार किती मिस कॉल मारतो, तू फोनच उचलत नाही. फोन
तोंडान बोलाय का रोग आला का? शेवटी तो जोरात म्हटला, ए घोडं बांधणं. ही पळतच गेली. ते घोडं धरलं, झाडाला बांधलं, रिकामं टोपलं, तिनं डोक्यावर घेतलं आणि रस्त्यानं चालू लागली. पागल झाली, पागल. एकच म्हणा लागली, कधी नाही बोललं घोडं, कधी नाही बोललं घोडं बांध म्हणलं. याच्यातही प्रेम होतं, बरं प्रेम होतं. आता प्रेम राहिलंच नाही हो, राहिलंच नाही. पोरं मला उपाय सांगा गड्या, तिच्यावर वजन पडा. पोरानं सांगितलं, मित्रांनी सांगितलं, वजनात बोलायचं, वजनात राहायचं. लग्न झालं. दुसऱ्या दिवशी हा बैठकीत बसला. बैठकीत बसला तर सासूबाईनं सांगितलं घरात, सोनबाई तो बैठकीत बसला, त्याला चहा नेऊन दे. हिनं डोक्यावर पदर घेतला, हातात चहाचा ट्रे घेतला, पाण्याचा पेला, तो चहाचा कप आणि बैठकीत आली. त्याच्या पुढे आली, त्याला म्हणू लागली, मालक चहा. याच्या डोक्यात विचाराचं काहूर इतकं माजलं होतं, इतकं माजलं होतं. ती जशी पुढे आली, हे जोरात रागवलं तिला, मूर्ख, अक्कल नाही. काय झालं? पेपर वाचल्याशिवाय मी पाण्याचा घोट घेत नाही. त्या मुलीनं तो ट्रे तसाच ठेवला. दारातून एक पेपरवाला जाऊ लागलं. पेपर हाक मार द्याला. ती मुलगी पळत गेली, हाक मारली, ए दादा इकडे. पेपरवाला पाहतच होता की या घरातून कधीच आवाज आला नाही. पेपरवाल्यानं विचारलं, काय काम आहे? जेवढा नवऱ्यानं हिच्यावर ताव टाकला होता, तिनं तेवढा ताव त्याच्यावर. पेपरवाल्याला म्हणू लागली, मूर्ख कुठला, अक्कल नाही, दे ना पेपर. पेपरवाला म्हणे, कोणता देऊ? हा घरातून म्हणे, कोणते? तो पेपरवाला म्हणे, देशोन्नती आहे, लोकमत आहे, पुढारी आहे, सकाळे. तो घरातून म्हणे, इंग्लिश आहे का? इंग्लिश. हे म्हणे, हाय इंडिया टाइम आण. इंग्लिश पेपर हातात घेतला. जाधव बुवा, सध्या आपल्या वसारीची परिस्थिती सांगतो. वसारी सोडाव. मालेगाव तालुक्याची परिस्थिती, तालुका सोडाव. वाशिम जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की सध्या 12वीच्या पोरायला इंग्लिश वाचता येईल. उद्या ट्रायल घ्या, आहे की नाही? 12वीच्या पोराला जर इंग्लिश दिलं वाचायला तर मेळ लागणार नाही. पण मोबाईल, फेसबुक, इन्स्टा लाच घाला त्याच्या कमरेच्या. हे सगळं जमतंय त्याला, पण ते जमणार नाही. त्यानं इंग्लिश पेपर हातात घेतला, जे कधी शाळेतच गेलं नव्हतं. शाळेतल्या लेकरायला इंग्लिश वाचता येत नाही, हे कधी शाळेतच गेलं नाही. पेपर हातात घेतला आणि त्यानं विचार केला, याच्यातले चित्र पाहायचे, तिला रंगवून सांगायचं, काहीतरी रंगवू. त्याच्यात एक पडती झालेली गाडी दिसली. तर बायकोला म्हणे, बघ, नव्हते तेव्हा रस्ते नव्हते ना, आता झाले तर काय चकपक झाले. कधी माझ्या गावातून निघाल्यावर शिरपूर येतय कळतही नाही, कधी वसारी येते. काय रस्ते झाले, माणसं कशाही गाड्या चालल्या राहिले, कुठेही ठोकायले. बघ, कुठेतरी ऍक्सिडेंट झाला. आतापर्यंत जी मुलगी शांत होती, आता मात्र तिची सटकली. ती मालकाला म्हणे, मालक, ती गाडी पलटी झाली नाही, तुम्ही पेपर उलटा धरला. एकदा पेपर सारखा धरा आणि मग त्याच्यात काय लिहिलं ते वाचवून दाखवा. ज्याला पेपर धरायची अक्कल नाही त्यालाही वाटतंय तिनं मला दबाव. ते बाकीच्याचं काय घेऊन बसला. पण संत असे नाही. संतांचं अस्तित्व, संतांच्या घरी काळ गुलाम सलाम करी. तुकोब बघायचा अधिकार. तुकाराम तुकाराम
त्या काळात छत्रपतींनी एक सर्वे केला. तुकोबरायांनी छत्रपतींनी विचार केला की आपल्या इथं जी हा बाप्पा आहेत या सगळ्याला आता पगारी चालू करून देऊ. त्याच्यातही काही विशेष आहेत त्यांना विशेष नजरानं देऊ. त्या काळात लक्षात आलं की तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे, तर तुकोबरायांना छत्रपतींनी नजराना पाठवावा. आणलेला नजराना छत्रपतींनी परत करावा आणि तुकोबरायांनी परत करावा आणि तुकोबरायांनी सांगावं राजांना आमचा निरोप द्या. तुम्हाला जर असं वाटतं आम्ही सुखी व्हावं तर एक करा अभंगाचं पहिलं चरण. आम्ही तेरे सुखे, आम्ही तेरे सुखे, आम्ही तेरे सुखे, आम्ही तेरे संतांनी एकच सांगितलं, त्या भगवंताचं अखंड भजन करा, नामस्मरण करा, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. हे बा, संतांनी समाजाला खूप सोपं करून सांगितलं, खूप सोपं करून. पण बऱ्याच वेळेला सोपं सांगितलेलं लोकायला पचेना. आता पचेना, किती सोपं करून सांगितलं. प्रत्येक युगात देवाला प्राप्त करण्याची साधनं ही वेगळी आहेत. प्रत्येक युगातली साधनं. काही युगांनी यज्ञ करावं लागायचा म्हणजे देव भेटायचा. काही युगांनी तप करावं लागायचं म्हणजे देव भेटायचा. काही युगात पूजा करावं लागायची म्हणजे देव भेटायचा. पण कलयुगात किती सोपं आहे. कलयुगी उद्धार हरीच्या नामे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. इथं उद्धार करून घ्यायचा असेल तर काही भानगडीत पडू नका. फक्त भजन करा, फक्त भजन करा, फक्त भजन करा. हे पहा, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळायचं, फक्त भजनाला महत्व द्या. जीवन भजनानंदी असलं पाहिजे. देवाचं भजन करत असताना, देवाच्या दारात करत असताना
मग स्वर असू दे नसू दे, वेडा वाकुडा गाईना देवा मी तुझा आहे. जसं आलं तसं देवाच्या पुढे मांडायचा प्रयत्न करा. गोड भावानं भजन करा, आवडीने भावे हरिनाम घेसी. आपण जे भजन करतो त्या भजनात आवड असली पाहिजे. प्रत्येक युगातली साधनं वेगळी होती, पण संतांनी आपलं साधन बदललंच नाही हो. कुण्याही युगात जाऊ द्या, संतांनी केलं ते भजनच केलं. कुण्याही युगात जाऊ द्या, त्या युगात ज्या युगात हजारो वर्ष तप करावं लागायचं, त्याही काळात संतांनी भजनच केलं. संतांनी आपलं साधन बदललंच नाही. आशाच्या घरी जन्म घेतला की ज्याला देवाच्या नावाचा विटाळ, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव जो घेऊ देत नाही त्याच्याच घरी जन्म घेतला, सारखा टाळ फोडला भजनाचा. इतकं भजन इतकं भजन इतकं भजन की बाप वैतागून गेला. काय कार्ट झालं, बाप वैतागला. जवळ घेतलं, का रे हे कोण्या शाळेत शिकला रे तू? बाबा त्याचं भजन करा, अमृताविनी गोड नाम तुझे देवा. अरे ते सगळं सांगायला, पण तो राहतो कुठं? तो कना कना तयानो रेणू तै चरा चरा तै विठ्ठल जळी स्थळी भरला मृताठाव कोठे ना उरला. असं अरे उचला मारा तोडा खूप प्रयत्न केले प्रल्हादाला मारायचे. एक दिवस प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागत नाही. याची बहीण आली, आणि ती बहीण काही सख्खी नव्हती, ती मानलेली होती. ऐका, सख्खी बहीण एखादा कार्यक्रम असला ना, सख्या बहिणी बाजूलाच राहतात आणि मानलेल्याच टिकल्या पुढं पुढं करतात. मानलेल्या, ही मानलेली होती, सख्खी नव्हती. हिची भेट झाली होती बँकेत KYC करता. तिचा महिना होता 1,500. तिचं नाव होत लाडली. आहेत का आपल्या गावात? आहेत ना? यायला नाव घेतलं तर किती गमलं. बंद्या कीर्तनात कीर्तन जाऊ द्या, चोलीत लाडली बहीण म्हटलं की त्या लयच गमलं. आता लोक सांगितलं ते गेलं. बर खरं सांगा, याच्या पगारी बंधुकातला चोपदार आता सरकारनं विचार केलता 500वर आणू, पण त्याचा बजेट नाही बसला. यायच्या मनात आणलं तर बाया जिंदा माणूस पुरता जित्ता. तिथं सरकार आहे, त्याला पुरायला काय येऊ लागणार. आता तुमच्या पगारी बंद होत नाहीत, काळजी करू नका. तुमच्या पगारी का बंद होत नाहीत याचं कारण आहे महाराज. यांच्यात एकी आहे, एकी. आपल्या सोयाबीनला भाव नाही. यायच्या 1,500 सोयाबीनची माती झाली. दाजीन याला बहिणीच्या नादात दाजीन गेला. यायच्या पगारी बंद होत नाही. आपलं काहीच खरं नाही. काऊन खरं नाही? आपल्यात गट पडले, गट. एक गट इथं, एक गट इथं, एक मंडपाच्या बाहेर, एक गट इकडं. आपले गट इतके झाले की गटागटाच्या नादात गट भराव कोणी ही पंचायत. माझा विषय राहिला बाजूला. ऐका, ती लाडली बहीण होती. लाडली बहीण आली, ती म्हणे दादा जरा जास्त टेन्शन आलं. काय झालं म्हणे? 10 वाजून गेले, टेन्शन येणार नाही तर. म्हणे काही ताण घेऊ नको, 10:30ला बरोबर सगळा खेळ निपटवतो, काय करू. ताई म्हणू लागली, अरे ते दादा म्हणू लागला मरत नाही का ताई? ताई म्हणे काळजी करू नको, गावाच्या बाहेर गवऱ्याचं लाकडाचं सरंडच
गावाच्या बाहेर गौऱ्याचं लाकडाचं सरण रचलं, प्रल्हादाला घेऊन ती बसली. झालं काय, ते सरण पेटवण्यात आलं. देवाच्या नावाचा प्रताप असा झाला की जिला होता वर ती गेली जळून आणि हे आलं पळून. याच एकमेव कारण, अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोपाळ. तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोपाळ म्हणूनिया. अग्नी जाळी तरी न जाळे पांडव हृदयी गोपाळ म्हणूनिया. महाराज, देवाच्या भजनाचा किती प्रताप आहे. तुझे नामाचा महिमान तुझं न कळे मेघ श्यामा. संतांनी देवाच्या भजनाशिवाय दुसरं काही समाजाला साधन सांगितलंच नाही. किती सोपं आहे हो देवाचं भजन करणं, किती सोपं आहे. त्या काळात स्वयंपाक करणं किती अवघड आहे. आज स्वयंपाक करणं किती सोपं आहे. लई सोपं झालं आज स्वयंपाक करणं. आज इतकं सोपं झालं तरी यायला मेळ लागेल ना स्वयंपाकाचा. भरणीभर मसाला चव नाही, कशाला जळवायचा का मसाला होणार. जाऊ द्या. त्या काळात स्वयंपाक करायचं तर किती बेजारे होते. इथं बसलेल्या माय मावल्या, दळण होतं, कांडण होतं. आता दळणही गेलं, कांडणही गेलं, वाटणही गेलं. आता सगळं ऐत झालं. त्या काळात इंधन आणावं लागायचं, सरपण जमा करावं लागायचं, शेण जमा करावं लागायचं, गौऱ्या थापावं लागायच्या, ती चूल पेटवावं लागायची. आता चुलीचं कामच राहिलं नाही. आता घरोघरी किती महागाई होऊ द्या मायव, किती महागाई होऊ द्या, एकच गॅस घरात गॅस. आता एकच बाबा. त्या काळात एका पातेल्यावर, चुलीच्या पातेल्यावर, चुलीच्या तोंडावर भात टाकायचा, एका पातेल्यात डाळ टाकायची आणि ते 4 तासापासून पाहावं लागायचं शिजलं का नाही, शिजलं का नाही. आबा आहे का तपासायचं का. एकाच भांड्यात डाळ, एकाच भांड्यात तांदूळ आणि ते भांडच सांगायचं झालं म्हणून. आता किती सोपं सोपं, किती सोपं सोपं. संतांनी देवाचं भजन किती सोपं करून सांगितलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. संतांनी सगळे धर्म बाजूला केले, एकच धर्माचा स्वीकार केला. हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, हरे माधव
मुखी विठोबाचे नाम आम्ही तेने सुखीन मना विठ्ठल विठ्ठल मुखी विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल मुखे अखंड भगवंताचं भजन करा याच्यात आम्हाला आनंद आहे तुमचे यदवित्त धन ते मग मृत्युके समान हे धन आम्हाला माती प्रमाणे गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा कंठी मिरवा तुळशीन व्रत करा एकादशी हे पहा गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी एकादशीचं व्रत असावं जीवनात ग्रंथावरची निष्ठा कधी कमी होऊ देऊ नका संतावरची निष्ठा कधी कमी होऊ देऊ नका नामावरची निष्ठा कधी कमी होऊ देऊ नका व्रतावरची निष्ठा कधी कमी होऊ देऊ नका व्रत दान दया धर्म हेच आपलं कल्याण करणार आहे व्रतावर निष्ठा असावी आता पुढच्या महिन्यात ती एकादशी आली ना तिचं नाव कडक एकादशी काय नाव दिलं निर्जला वैशाखातच येते बरोबर वैशाखात इथं काही हरिभक्त असतील एकादशी व्रत करणारे निर्जला पाणी घ्यायचं नाही त्या दिवशी अनेक हरिभक्त आहेत सलाम त्या लोकांना नमस्कार त्या लोकांना व्रतावर किती निष्ठा आहे त्यांची आमची निष्ठा सांगतो तुम्हाला आम्ही तर एकादशीला टमाटे पण खातो जिरं सांभार नशीब मौरीच राहिली बापू लय अवघड आहे आपलं लय अवघड आहे त्या लोकांची निर्जला एकादशी आणि आपली निर्लज्जा कुठं ते लोक कुठं आपण कळतच नाही गड्या हे पा असो नसो भाव आलो तुझ्या ठाया हे प्रमाण म्हणायचं मोकळं व्हायचं ग्रंथावरची निष्ठा संतावरची निष्ठा व्रतावरची निष्ठा कधी कमी होऊच देऊ नका आणि मनवून घ्यायचं असेल तर एक मनवा अभंगाचं चौथं
दास तुका म्हणे मज हे आस म्हणून घ्यायचं असेल तर आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे देवा आम्ही तुझे हो सिद्धीचा दास नवे श्रुतीचा अंकित होईन विठ्ठला दास तुझा भगवान आम्ही तुझे हो. त्याचं म्हणून घेतलं की फायदा काय मनवा हरीचे दास त्याचं म्हणून हे पा याच त्याचं म्हणून घेण्यात काही मजा नाही. देवाचं म्हणून घ्या तो भगवान परमात्मा भक्ताला सांभाळे. जीवनात सेवा कुठं करायची याला महत्व आहे बर का. संतांच्या दारात देवाच्या दारात सेवा करा नक्कीच कल्याण होईल. नेत्यांच्या दारात सतरंज उचलल्यानं तुमचं कल्याण होईलच असं सांगता येईल. पण आम्ही देवाचे भगवान तो सांभाळतो. अनेकांना सांभाळलं कुणा कुणाला सांभाळलं तर पहावे पुराणी विचारुनी. पुराणात अशा कितीतरी कथा आलेल्या आहेत की ज्यांनी सगळं देवाला अर्पण केलं. तुका म्हणे घालू तयावरी भारू बाहू हा संसार देवापाय किंवा त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामी न सांगता करी. देव त्यांचीच काम करतो. कोणाची ज्यांनी सगळं त्याला अर्पण केलं. भगवान मी तुझा मी तुझा मी तुझा. जीवन जगत असताना जास्तीत जास्त नामस्मरण करा.
इतकं भजन करा, इतकं भजन करा की ही वाणी पिकली पाहिजे. हे पहा, भजन करत असताना सुरुवातीच्या काळाला लई अडचणी असतात. सुरुवातीच्या काळाला साधना करत असताना लई कष्ट घ्यावं लागतात. आता इथं आपले सावळकर महाराज आहेत, आकाश महाराज आहेत, ही सगळी आपल्या गावातली मुलं. हे पहा, सुरुवातीला हे शिकत असताना किती किती त्रास आहे. एक एक बोल बसवायला दागिनता महिना 2-2 महिने घालावं लागतात. सुरुवातीला खूप त्रास आहे, खूप कष्ट आहे. पण एक दिवस त्या कष्टाचा परिणाम असा होतो की सहजही हात टाकलं तर बोल निघतात. सहज सहज सहज. एक दिवस आज घेतलेले कष्ट भविष्यात तुम्ही सहज जरी बसलं तर चाल निघेल. सहज जरी बसलात तरी मुखातून देवाचं नाव निघेल. एक दिवस असा येईल की आपण केलेली तळमळ, आज घेतलेली मरमळ, त्याचा परिणाम असा येईल की आपण निस्त जरी बसलो ना तर आजूबाजूचं वातावरण हे भक्तिमय होईल, सुगंध होईल. आपल्या भागात महान भगवत भक्त झाले काशीरामबुवा इडोळीकर. काय भजन केलं, काय भजन केलं. त्यांच्या संगतीत जरी गेलं, जवळ जरी गेलं तर मुखात नाव यायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. याला म्हणतात पिकली असेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले नारायणे. खूप भजन करा, खूप भजन करा. आयुष्य फार थोडे, वेळ फार थोडी आहे. आपली आपण करा सोडवण. कोण कोणाचं नाही. लई दिवस संसारात डोकं ठेवूच नका. किमान 50च्या पुढे गेलेली तरी मंडळी सारखं भजन करा. त्या भगवंताला आपलं करण्याचा प्रयत्न करा. करवली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी, भागवताच्या चरणी, भागवताचार्यांच्या चरणी, ज्यांच्यामुळं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आमचे हरिभक्त परायण श्री मनोहर महाराज यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. बाबांच्या चरणी, श्री रामेश्वर महाराज यांच्या चरणी, विठ्ठल महाराज यांच्या चरणी, ओंकार महाराज, पवन महाराज, आकाश महाराज, अविनाश महाराज, इथं आलेली सगळी गावकरी मंडळी, विशेष म्हणजे ज्यांच्याकडे आजचं सहकार्य आहे, जाधव दादा, काय नाव संतोषराव माणिकराव जाधव यांच्या चरणी आजची सेवा. ज्यांचं अन्नदान होतं, तसंच मला वाटतंय लादे अन्नदान, हा जो बर स्वर्गीय रमेशराव लोटजी जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ऋषिकेश रमेशराव जाधव यांच्या चरणी सेवा. मग जाधव असतील, लादे असतील, गोरे असतील, ही सगळी मंडळी सगळ्यांच्या चरणी सेवा अर्पण करून आता वाणीला गोड साऊंड सिस्टीम आहे. गड्या एखादा डबा टाकून न्यावच करू गाडी नेत नाही. राहू द्या तुमचं तुम्हाला. तिकडलं काय करता, फोकतात काय. झालेली सेवा तुमच्या सगळ्याच्या चरणी अर्पण करून हे पाय आनंद वाटला. साऊंड सिस्टीम आहे, आई भगवतीचं ठिकाण आहे. आमचे डॉक्टर नानोटे दादांच्या चरणी, दत्तात्रय महाराज हे पाय इथं आले ते देव, घरी राहिले ते महादेव, आणि चुकून झोपले असतील ते भद्रा मारुती. उद्या सकाळी भेटल्यामुळे त्याला सांगा बापून तुमच्या चरणी सेवा दिली. सुंदर अशी रांगोळी तिथं काढली. त्या मायमावल्यांच्या चरणी सुद्धा सेवा बर का. सिंधुताई लादे, आनंद वाटला. खूप सुंदर हरिभक्तांचं स्वागत करतात. तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करून वाणीला पूर्णविराम. ज्या संतांनी ही परंपरा घालून दिली
या संतांचं मोठ्या प्रेमानं अट्टहासानं भजन करू. ज्ञानेश्वर वसारी येथे या पुण्य पावनभूमीमध्ये जय जगदंबा माता यांच्या कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण श्री नामदेव महाराज काकडे वाशिम यांची झालेली आहे आणि त्यांना सौजन्य ज्याने दिलंय त्यात किशोर माणिक जाधव इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आणि आजचे अन्नदाते स्वर्गीय रमेश लोडजी जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री ऋषिकेश रमेश जाधव स्वर्गीय रमेशजी लोडजी जाधव साहेब यांची जी परंपरा ऋषिकेश चालवल्या जात आहे त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्याचप्रमाणे उद्याची होणारी कीर्तन सेवा हरिभक्तपरायण साईराम महाराज कुटे शिवनी आणि त्यांचं सौजन्य श्री शंकर रामजी जाधव शेतकरी आणि उद्याचे अन्नदाते शिवशंभू हॉटेल वसारी प्रोप्रायटर दत्ताभाऊ नवगरे यांचं राहील आणि दैनंदिनी कार्यक्रम पत्रिकेप्रमाणेच राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे उद्याचे अन्नदाते श्री सूर्यभान बळीरामजी लादे श्री मोतीराम हरिराम गोरे श्री कैलास काळे श्री पांडुरंग कुंडलिक लादे यांचे राहील उद्याचं अन्नदान. त्याचप्रमाणे रांगोळीसाठी ज्या अथक परिश्रम करत आहेत की महाद्वारावरती जी रांगोळ काढलेली आहे त्या आमच्या हरिभक्तीपरायण सिंधुताई लादे आणि त्या रांगोळीला प्रोत्साहित करण्यासाठी ज्यांनी 2 क्विंटल रांगोळी दिलेली आहे ते सुनील भाऊ जाधव यांचं सुद्धा सप्ताह कमिटीच्या वतीने आपल्या सर्व भावी भक्तांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये.